राज्यभरातील लाखो सरकारी कर्मचारी ज्या निर्णयाची वाट पाहत होते तो सुधारित नवीन निवृत्तीवेतन योजना म्हणजे RNPS बाबतचा शासन निर्णय आज शासनाने निर्गमित केला आहे। या शासन निर्णयानुसार जर कर्मचाऱ्यांची सेवा 20 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक होत असेल तर त्या शेवटच्या मूळ वेतनाच्या 50% रक्कम प्लस महागाई भत्ता वाढ हे अनुज्ञेय असणार आहे। तसेच किमान निवृत्तीवेतनाची हमी सुद्धा या शासन निर्णयानुसार देण्यात आली आहे, ती म्हणजे 7,500 रुपये प्रति महिना किमान रक्कम ही कर्मचाऱ्यास मिळणार आहे। कुटुंब निवृत्तीवेतनाची तरतूद सुद्धा यामध्ये करण्यात आली आहे, ती अशी मूळ पेन्शनच्या 60% रक्कम कुटुंब निवृत्तीवेतन म्हणून हे मिळणार आहे। त्याचबरोबर बघा, सर्वात महत्त्वाची जाचक अट म्हणजेच NPS निधी हस्तांतरण अट। या योजनेचा लाभ घेण्यासाठी NPS संचित निधीमध्ये 60% रक्कम शासनाकडे जमा करणे अनिवार्य असणार आहे। जी जुनी पेन्शन योजनेत कुठलीही रक्कम आपणास शासनाकडे जमा करावी लागत नाही, ही या योजनेतील सर्वात जाचक अशी अट आहे। त्याचबरोबर बघा, काही त्रुटी आहे आणि अस्पष्टता आहे, त्या अशा 60% रक्कम कोणत्या नेमक्या सरकारी हेडमध्ये जमा करायची याची माहिती नाही। त्याचबरोबर RNPS प्रस्तावाची नेमकी प्रक्रिया आणि मंजुरीचे निकष काय असणार हे शासनाने स्पष्ट सांगितले नाही। या योजनेला नवीन वेतन आयोग लागू असणार की नाही, 8वा वेतन आयोग जो लागू होणार आहे त्याबाबत सुद्धा शासनाने अद्याप स्पष्ट केले नाही। निवृत्तावरील मोठा आर्थिक भार हा होणार आहे। बघा कशा प्रकारे 5 ते 10 लाख रुपयांची वसुली जे कर्मचारी आधीच निवृत्त झाले आहेत आणि त्यांनी NPSची 60% रक्कम काढून खर्च केली आहे त्यांना ही मोठी रक्कम परत जमा करणे अशक्य आहे। या निधीसाठी कर्ज काढण्याची वेळ निवृत्तावर येणार आहे। जे कर्मचारी अनियमित असतात आणि VRS घेतलेले असतात त्यांच्यासाठी काय तर बघा, नॉन रेग्युलर कर्मचाऱ्यांबाबत कोणतेही स्पष्ट धोरण नाही। स्वेच्छानिवृत्ती म्हणजे VRS घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार का हे सुद्धा शासनाने स्पष्ट केले नाही। एकंदरीत या शासन निर्णयातून आपणास काय दिसून येते तर NPS संचित निधी ही शासनाकडे आपणास जमा करायची आहे, जी आपली रक्कम आपणास मिळणार नाही। जमा करण्याचे निकष 60% रक्कम व्याजासह भरायची की विनाव्याज हे स्पष्ट नाही। केंद्र शासनाची भूमिका यावर काय असणार तर UPS आणि राज्य RNPS मधील ताळमेळ आणि केंद्राची मंजुरी कशी असणार हे सुद्धा स्पष्ट नाही। कालावधी, पर्याय निवडण्यासाठी दिलेला वेळ आणि कार्यपद्धतीचा